तर नमस्कार मित्रांनो, मी एकदा स्वागत करत आहे तुमचा एका नवीन आणि फ्रेश ब्लॉग. हा ब्लॉग आहे 2026चा. मी हर्षल भोये, तुझ्याकडचा एक्सर. तर आम्ही आलेलो जंगलामध्ये. 2 वर्ष काय ब्लॉग झाला नाही, पण ह्या वर्षी तवई करायची आहे. आणि ही पब्लिक आहे आपल्या गावची होली एकदम तवाई. हे बाबा बसलेले तिथे दमलेच वाटतं. चला ठीक आहे, तर आपण पुढची जरा कंडिशन बघूया कसं चाललंय. काहीतरी पाहू शकता आपला आपटोणेकर हा एवढा मोठा दांडका ह्याच्यात टाकायला सक्सेस होता का. आणि विराटचा घालून आलाय तो आपला विशाल जाधव. कापलेला आमचा समाधान दंत पाहू शकता. होळी रंगांचा सण, आनंदाचा उत्सव आणि मुख्य म्हणजे वाईटावर चांगल्यानं मिळवलेल्या विजयाचा प्रतीक. पण तुम्हाला माहित आहे का, हा सण आपण का साजरा करतो? यामागे एक जुनी पौराणिक कथा आहे. लेकिन एक सेकंड, बोलो जुबा केसरी. भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची फार वर्षांपूर्वीची गोष्ट. हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण गर्विष्ठ असुर राजा होता. त्याला असा वर मिळाला होता की त्याला कोणताही माणूस किंवा प्राणी घरात किंवा बाहेर, दिवसे किंवा रात्री मारूच शकणार नाही. याच अहंकारातून त्यानं स्वतःलाच देव मानलं आणि आपल्या प्रजेला फक्त आपलीच पूजा करण्याचा कठोर आदेश दिला. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. वडिलांनी त्याला कितीही धमकावलं तरी प्रल्हादानं विष्णूची भक्ती सोडली नाही. यामुळे संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपूनं आपल्याच पोटच्या मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी विष्णूनं त्याला सुखरूप वाचवलं. शेवटी हिरण्यकश्यपूनं आपली बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकाकडे एक विशेष ओढणी होती, जी पांघरली की तिला अग्नी कधीच जाळू शकत नव्हता. प्रल्हादाला कायमचा संपवण्यासाठी होलिका त्याला आपल्या मांडीवर घेऊन पेटलेल्या चितेवर जाऊन बसली. चितेच्या ज्वाळा भडकल्या, सगळीकडे आगीचा लोळ उठला. पण प्रल्हाद, तो मात्र शांतपणे ओम नमो नारायणाय म्हणत विष्णू नामाचा जप करत राहिला. आणि मग अचानक वारा सुटला. होलिकाची ती जादुई ओढणी उडाली आणि प्रल्हादाच्या अंगावर आली. कपटानं वरदानाचा वापर केल्यामुळे होलिका तिथेच जळून राख झाली आणि विष्णूच्या अचाट कृपेनं भक्त प्रल्हाद त्या भीषण आगीतून सुखरूप बाहेर आला. याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवली जाते. आपल्या मनातील वाईट विचार, मत्सर आणि नकारात्मकता या अग्नीत कायमची जाळून टाकायची आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत सत्याचा विजय साजरा करायचा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी जाम मेहनत घेतलेली दिसते टोपीवाले. अरे पोदर पूर्णपणे ट्रॅक्टर भरलेला आहे. ट्रॅक्टर आता जात आहे आपटोण्याच्या होली मालावरती. बांधलेली नाही तर रिक्षी थोडा होऊ शकतो. दादा मुन्ना दादा, वेलकम टू होली 2026. चला तर गाईस, पूर्ण आपले ट्रॅक्टर आहेत ते जे भरलेले आहेत, बैलगाड्या वगैरे गेलेले आहेत पुढे आणि आता फक्त राहिलेले आहेत ते ट्रॅक्टर. आता कमबॅकला आलेले आहेत आणखी दादा पाहू शकता. आणि हा सर्वात मोठा असा लाकूड घेतलेला आहे. जवळजवळ 20 फुटाचा हा लाकूड आहे, ज्याला आम्ही हलकून बोलतो. दादा अथर्व डार्लिंग कशी बसलेली आहे बघा.
तर गाय निघालेले आता होली मालावरती सगळे आहे ते आता होली मालावर जातील, होली रचायला सुरुवात करतील. तर गाईज फायनली आल्यावर जातो होली मालावरती. टोना गावचा होली मालाप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी दर खोलून मृतमेढ लावलेला आहे. तो जी सुकी लाकडं आहेत ती बाहेर असा होली येत असतो आणि ती होलीत असताना आम्ही साजरा करतो. आंब्याची अशी ही मृतमेढ, हिला मृतमेढ बोलतात. हिला मुरुकमेढ बोलतात. ते नाना आणि यांचं घर ते हे या साईडला एक घर आहे यांचं. आणि भरत अण्णा गावातली पब्लिक प्रमाणे हे असतात आपल्या गावातले मेन कार्यकर्ते. आता थोड्याच वेळेत पब्लिक वाढणार आहे. अजून ट्रॅक्टर वारणे येत आहेत. फाटी आहेत ती बैलगाडीने आणलेली आहेत आणि आमचे नाना हलकून टाकताना असते असती होली आता आपली मोठी होणार आहे. जस्ट लावायला सुरुवात केलेली आहे. काय बोलतो जरा बोला. इथनं लाकडं घेऊनच आलेलं आहे मी. तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ दाखवतो. कितने पैसे कमाते हैं क्रिएटर महीने का? आराम से 2-2.5 लाख रुपए तो कमाई सकते। हे बघा हे आता दीपे दादा आलेला आहे आपली चार्जिंगची गाडी घेऊन. भरून आणलेत आपल्या गाडीमध्ये. भाडे वगैरे असतील तर नंबर दिसत स्क्रीन वरती, तर भाडे वगैरे मारले जातील एकदम उत्तम दरात. 2025चा जो शिक्का होता त्याच्या मेढीला पण लावतो तो. मूर्ताच्या मेढीला लावतात तो हा पाहू शकता. 1 रुपयाचा आहे. 2017 लिहिलेला आहे. आंब्याच्या मुरुक मेढीमध्ये पूजा करताना लावलेला असतो. गावचा नवरदेव गाइस फायनली जो ट्रॅक्टर लाकडे घेऊन आलेले आहेत ते माल आणि जस्ट या साईडने येणारे ट्रॅक्टर भरलेले आहेत. पाहू शकता बसलेला आहे आमचा लाद आहे. कलर पार्टी मोरे साहेब आहेत पाहू शकता. आणि आता जो हा ट्रॅक्टर आहे तो पलटी करला जाईल. जी लाकडं आहे ते आपल्या होरीला रचली जातील. नाथ बाबा आणि इकडे पब्लिक बसलेले आहे. जरा रेस घेतलेला आहे. पोदर तर गाईज आपण यांची मुलाखत घेऊया. आपल्या गावकऱ्यांचे हे बा सालाबाद प्रमाणे गेली पारंपरिक परंपरा आहे ते आम्ही जपत आहोत. आणि गावातील सर्व लहान तरुण लहान मुलं बाया वगैरे सगळ्या आम्ही उत्सव साजरा करतो. आणि हरिबाबांसारखे आमचे गावचे हरिभक्तपरण हरिचंद्र महाराज दंत हे स्वतः जातीनेशी उभं राहून पोरांकडनं अगदी काम करून घेतात. ते स्वतः काम करतात. आणि हा आनंद आम्ही पारंपरिक आजही नाही उद्याही नाही पारंपरा जपणार आहोत, जपलेला आहे. त्यामुळं हा आनंदाचा दिवस या दिवसाची आम्ही वाटच पाहतो ग्रामस्थ. आणि असली आमची जर वयस्कर माणसं जर लोक आम्हाला पाठिंबा देतात आणि एक मुखाने एक मताने देवाची सेवा करतात पहा बरं. त्यामुळं आम्हाला असं वाटतं हे दिवस वारंवार यावं. तर 2 मिनिटं आमचे हरिचंद्र बाबा बोलतील. बघा गावातली आई इथं आता होली निष्ठी रचण्यासाठी एवढी उभी आहे. इतर जंगलामध्ये गेल्यासाठी ते आता थोड्या वेळात गाड्या घेऊन येतील. इतर बाया आता आरत्या घेऊन शिने आमच्या होळी सर्व बाया येऊन पूजन करतात. आता आमचा पाटील आमच्या ग्रामस्थाचे पाटील त्यांनी हा होलीच्या खांबाची पूजा केली आणि होलीचं काम रचण्यात चालू आहे. धन्यवाद धन्यवाद. सर्वात मोठा लाकूड आपला माडिक बाबा आलेले आहेत स्कूटीवरती लाकूड घेऊन. पब्लिक बसलेली इथे एकदम जोमात. तर गाईज आपला स्लायडिंग पार्टनर इथं बसलेला आहे. भाई बघू शकता कसं दिसतंय. आता झोपून उठलेला वाटतं, मोबाईल बघतोय. गाईज ह्याच्यासाठी काय कमेंट टाकशील सांगा. एकदम शांत पळग आहे. आपल्या गावचे भोपी आहेत पाहू शकता. हे आपले गावची पूजा करतात देवाची. 2 शब्द बोला कसं वाटतं आज होली आहे तर. कसं वाटतं तुला? मजा अर्धा ट्रॅक्टर तूच भरलास ना? मग 100%. फुल मेहनत घेतलेलं आहे. गुड्ड्याची एंट्री झालेली आहे. गाइस फायनली दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे. खूप वेळ लागलाय पण त्याला पूर्ण सजून आणलेला आहे. अशा झिलमेला लावलेल्या
आणि ह्या लाकडाला टाकला तर आपली होडली मोठी झाली. झाड आहे, त्या झाडाने ही गाडी बँड केलेली आहे. पूर्ण आरसे वगैरे फुटलेले आहेत. फायनली तो लाकूड आम्ही कापून टाकलेला आहे, पाहू शकता. आणि त्याच लाकडाने सर्वात मोठी आमची होली केलेली आहे. फायनली ते पूजेचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि ही आमची होळी रेडी झालेली आहे गाईस. लग्न राहिलेले आहेत नामदेव बाबा मेन आहेत आम. तर मित्रांनो, जस्ट होलीची तयारी सर्विस झालेली आहे. आता फक्त वेळ आहे होली लावायची, थोडा वेळ लागतो. मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, टेक केअर. भेटूया नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. बाय बाय.